नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय अतिशय सोपा केक आणि हा हेल्दी केक आहे. कुठल्याही प्रकारचा मैदा, साखर, बटर, तेल काहीही वापरणार नाही. अगदी घरातील साहित्य वापरून हा केक बनवणार आहोत. पण जर का तुम्ही एकदा काय हा केक ट्राय केलात, तर परत-परत हाच केक तुम्ही नक्की बनवणार. तर सगळ्यात अगोदर जो काही ब्रेड लोफ बेक करण्याचा मोल्ड असतो, तो वापरायचा. कारण टी केक आहे आणि तो स्क्वेअरमध्ये चांगला दिसतो. नसेल तर घरात जे काही मोल्ड असेल तुमच्याकडे गोलाकार किंवा स्क्वेअर ते तुम्ही वापरू शकता. आता त्यासाठी बटर पेपर लावून घेतलंय आणि थोडंसं तेलाने किंवा साजूक तुपाने ग्रीस करून ठेवायचा. त्यानंतर प्रोसेस अगदी सोपी व्हावी यासाठी मिक्सरच्या भांड्याचा वापर केलाय. हवं तर तुम्ही सगळी जिन्नसं वन बाय वन बीटरने बीट करून घेतली तरी चालतील. पण मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे अगदी सोपी पद्धत, खूप जास्त वेळही लागत नाही आणि अगदी तुम्ही सहजपणे बनवू शकता. त्यासाठी काय केलेलं आहे, 2 केळी घेतलेत. घरात पिकलेली बऱ्याचदा केळी आपण खात नाही किंवा मुलं हात लावत नाहीत. अशा वेळी त्या केळीचा नक्की वापर करावा. पण फ्लेवरसाठी केळी ही नेहमी पिकलेली असावी. त्यानंतर इथे आपण 3/4 कप जॅगरी पावडर अर्थातच गुळाची पावडर घेतली आहे. त्यानंतर हाफ कप आपण तूप वापरलंय आणि साधारणतः हाफ कप आपण दूध वापरलेलं आहे. रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे. सगळी जिन्नसं ही अगदी रूम टेम्परेचरवर असलेलीच वापरावी. 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स म्हणजे छान फ्लेवर येतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सरळ-सरळ घरातील वेलची पूड वापरली तरी चालेल. इथे आपण काय केलेलं आहे, साधारणतः 1 एंड हाल्फ कप इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, साधारणतः 2 टीस्पून बेकिंग पावडर वापरायचं आहे आणि त्याचबरोबर हाल्फ टीस्पून अगदी छोटा चमचा आहे, तुम्ही बघू शकता. अगदी सपाट भरायचा आणि त्यानुसारच इथे बेकिंग पावडर वापरायचं. आता अजून एक महत्त्वाची टीप, ज्यावेळेला तुम्ही बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरता, ते नेहमी अगदी फ्रेश असावेत. बऱ्याच दिवसाचा असेल तर तो केक इव्हनली बेक होत नाही. आता 1 पिंच त्यामध्ये सॉल्ट टाकलेलं आहे किंवा मीठ वापरायचं आणि ड्राय इन्ग्रीडियंट्स हे सीव करून घ्यायचे किंवा चाळून घ्यायचे, जेणेकरून छान आपल्या केकला जाळी पडते. त्यानंतर 2 टेबलस्पून आपण इथे मिल्क पावडर घेतले, जेणेकरून अगदी बेकरी स्टाईल टेस्ट येते आणि इथे साधारणतः 1/4 कप चोको चिप्स घेतलेले आहेत. हव्या त्या ब्रँडचे किंवा जसं तुमच्याकडे चॉकलेट अवेलेबल असेल, ते तुम्ही खिसून वापरलं तरी चालेल. मुलांना चॉकलेट म्हणलं, की मुलं केक आवडीने खातात. आता चोको चिप्स वेगळे असे कोट करून ठेवण्यापेक्षा ड्राय इन्ग्रीडियंट्समध्येच जर टाकले, तर ते केकमध्ये व्यवस्थित स्प्रेड होतात. जर का तुम्ही वरून टाकले, तर मग ते बेक होताना खालच्या साईडला जाऊ शकतात. त्यामुळं पिठातच मी ॲड केलेलं आहे. असं वेगळं काही त्याला पीठ लावून कोट करून घेतलेलं नाही. त्यानंतर मिक्सरमध्ये जे काही आपण वेट इन्ग्रीडियंट्स ग्राइंड केले होते किंवा ब्लेंड करून घेतले होते, ते सगळे यामध्ये ॲड करायचे. अतिशय हेल्दी केक आहे. यामध्ये तूप वापरले, गुळाची पावडर वापरली आहे, गव्हाचं पीठ वापरले. अर्थातच हेल्दी केक आहे. केक हेल्दी असू शकतो. बऱ्याच जणांचं मत असतं, की केक इज नॉट हेल्दी. पण खरंच सांगते, जर का तो केक अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा चांगले इन्ग्रीडियंट्स बनवलात, तर नक्कीच बाहेरच्या मैद्याच्या केकपेक्षा तर 1000 पटीने घरचा केक कधीही परवडतो. मुलांना अधीमधी कधी खायचा असेल, तर हा केक नक्की ट्राय करा. आता ऑलरेडी अर्धा कप सुरुवातीला दूध वापरलं होतं, तरीसुद्धा मिश्रण खूप जास्त दाटसर वाटत होतं. म्हणून मी अजून अर्धा कप दूध यामध्ये ॲड केलेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी अशीच हवी. तुम्ही पाहू शकता, खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे. या पद्धतीनेच मिश्रण ठेवायचं आहे आणि खरंच बनानाचा जो काही फ्लेवर आहे आणि चोको चिप्सचा या केकमध्ये अप्रतिम येतो. हा टी केक साधारणतः बाहेर 3 ते 4 दिवस आरामात टिकतो. फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्ही 5 ते 6 दिवस ठेवून खाऊ शकता. म्हणजे खाण्याच्या वेळी एक अर्धा तास बाहेर ठेवायचा. आता केकचं बॅटर पूर्णपणे मोल्डमध्ये ओतून घ्या आणि या पद्धतीने छानपैकी टॅप करून घ्या. यामुळं यातले जे बबल्स आहेत ते निघून जातात आणि केक इव्हनली बेक होतो. म्हणजे सगळ्या साईडनी व्यवस्थित स्पॉन्जी तयार होतो. यावर चोको चिप्स भरपूर ॲड करा, म्हणजे मुलं आवडीने हा केक खातील. त्यानंतर इथे आता OTGमध्ये आपण हा केक बेक करणार आहे. तुम्ही कुकरमध्ये पातेल्यात करू शकता. 40 ते 45 मिनिट अगदी मंद आचेवर बेक करायचा. पण इथे मी साधारणतः 170 डिग्रीवर 10 मिनिटं प्रीहीट करून ठेवलं होतं आणि त्यानंतर हा केक 45 मिनिटं बेक केलेला आहे. मैद्याच्या कंपॅरिझनमध्ये गव्हाच्या पिठाचा केक बेक व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळं नेहमी एक 5 मिनिटं अगोदरच हा केक
चेक करायचा. जर टूथपिक क्लीन येत असेल याचाच अर्थ तुमचा केक परफेक्टली इव्हनली बेक झालेला आहे. टूथपिक क्लीन आली याचाच अर्थ केक तयार आहे. आता हा केक मोल्डमधून मी बाहेर काढलाय आणि 10 मिनिटानंतर आपण हा केक डिमोल्ड करतोय. गरम जर काढला तर कदाचित तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 10-15 मिनिटं तरी साधारणतः असंच ठेवून द्या आणि त्यानंतर एखाद्या चाळणीवर किंवा एखाद्या जाळीवर तुम्ही हा केक पूर्णपणे थंड करून मग त्याचे स्लायसेस करा. स्टील हा टी केक आहे त्यामुळे मी लगेच कट करून दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता डिमोल्ड केलाय. कुठेही केक जास्त ओव्हर बेक नाही झालेला, करपलेला सुद्धा नाहीये. अगदी गव्हाच्या पिठाचा केक अतिशय छान तयार होतो. असा केक जर तुम्ही एकदा काही मुलांना दिलात तर मुलं खूप आवडीने खातील. बघा स्पॉन्ज किती छान तयार झालाय. अगदी बेकरी स्टाईल हा केक तुम्ही घरी बनवू शकता. फक्त जेव्हा तुम्ही केक बनवता त्यावेळी नेहमी इन्ग्रीडियंट्स बरोबर वापरायचे किंवा मेजरमेंट आणि टेम्परेचर जर हे व्यवस्थित असेल तर तुमचा केक अगदी परफेक्ट तयार होतो. बघा तुम्हाला मी स्लाइस करून दाखवलेली आहे. आवडीनुसार लहान मोठे स्लाइस करू शकता. केक खूप गरम आहे तरी स्टील छान स्लाइस होत आहेत. हवं तर तुम्ही केक पूर्णपणे 4 ते 5 तास थंड करा आणि त्यानंतरच याचे केकचे स्लाइस करा. म्हणजे ते स्लाइसेस व्यवस्थित कट करता येतात. अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे. अप्रतिम चवीचा अतिशय सोपा आणि हेल्दी केक तयार आहे. नक्की ट्राय करा. हा केक तुम्ही पाहू शकता खूप जास्त टेस्टी स्पॉन्जी झालेलं आहे. आता जर का मुलं हा केक मागत असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना देऊ शकता. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवतोय. याचं टेक्स्चर बघा. असं वाटत नाही की हा केक आपण घरी बेक केलेला आहे. इतका हा स्पॉन्जी जाळीदार तयार होतो. मस्तपैकी सॉफ्ट रुईसारखा केक तयार. नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की